नमस्कार, मी आशिष गवंडे म्युच्युअल फंड्सच्या या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तुम्हाला म्युच्युअल फंड्समध्ये पैसे गुंतवायचे आहेत का? म्युच्युअल फंड्सद्वारे तुम्हाला तुमची स्वप्न साकार करायची आहेत का? म्युच्युअल फंड्समध्ये ऑनलाईन कशी गुंतवणूक करायची? म्युच्युअल फंड्समध्ये काय काय प्रकार आहे? मला या सर्व प्रश्नांचं उत्तर पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आपण या व्हिडिओमध्ये 2 भागात म्युच्युअल फंड्सबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. पहिल्या भागात आपण म्युच्युअल फंड्सचे जे सिद्धांत आहे याकडे लक्ष देऊ. यात आपण म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक का करावी, आपण म्युच्युअल फंड्सबद्दल मूलभूत माहिती घेऊ. म्युच्युअल फंड्सचे योजनेचे प्रकार कोणते आहेत? म्युच्युअल फंड्समध्ये जे साधारणतः शब्द वापरले जातात त्यांचा अर्थ काय? सेबी जी भारत सरकारची एक संस्था आहे आणि जी म्युच्युअल फंड्समध्ये याबद्दल नियम तयार करते. तर म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी काय नियम आहेत ह्यांच्याकडे आपण लक्ष देऊ. आणि शेवटी म्युच्युअल फंड KYC हा काय प्रकार आहे आणि त्याची का गरज आहे हे आपण बघू. दुसऱ्या भागात आपण म्युच्युअल फंड्समध्ये जे व्यवहार केले जातात त्यांचं एक ऑनलाईन प्रात्यक्षिक बघू. यामध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट किंवा एक परचेस, एक रकमी गुंतवणूक ही कशी केली जाते हे बघू. ऑनलाईन एक SIP कसा तयार करायचा आणि तो तुमच्या बँकमध्ये कसा रजिस्टर किंवा त्याची नोंदणी कशी करावी हे बघू. एक चांगला म्युच्युअल फंड कसा ओळखायचा हेही बघू. आणि शेवटी म्युच्युअल फंड्सचे जे तज्ज्ञ आहेत ते म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याबाबत काय म्हणतात ह्याच्याकडे लक्ष देऊ. आमचा एक ऑनलाईन ब्लॉग आहे, त्याची लिंक आम्ही इकडे दिली आहे. ऑनलाईन सही है .blogspot.com. या ब्लॉगवरती तुम्हाला म्युच्युअल फंड्सबद्दल माहिती मिळेल. जे प्रात्यक्षिक आम्ही करणार आहोत त्यांचे व्हिडिओज तुम्हाला मिळतील. आम्ही इतरही भाषांमध्ये सादरीकरण केलेले आहे, मराठी बरोबर. ते सादरीकरणही तुम्हाला मिळतील. यासाठी तुम्हाला एकही पैसा खर्च करायची गरज नाही. तुम्ही ते फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता आणि त्याचा वापरही करू शकता. सुरू करण्याआधी एक अस्वीकरण. आम्ही जे तुम्हाला माहिती देणार आहोत ती एक सामान्य भाषेमध्ये, म्हणजे सामान्य लोकांना समजेल या भाषेमध्ये आम्ही बोलणार आहोत. म्हणून ती माहिती टेक्निकली पूर्णपणे बरोबर असेल असं नाही. म्हणून या सादरीकरणाचा, या प्रात्यक्षिकांचा कुठल्याही शालेय किंवा कॉलेजच्या अभ्यासक्रमासाठी वापर करू नये. यात नमूद केलेली माहिती ही बदलण्याच्या अधीन आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करायच्या अगोदर तुम्ही जे नवीन कागदपत्र आहेत म्युच्युअल फंड्सबद्दल किंवा नियमाबद्दल हे तपासून घ्यावे आणि नंतरच गुंतवणूक करण्याचे डिसिजन घ्यावे. या सादरीकरणामध्ये आम्ही Google ट्रान्सलेटचा वापर केला आहे. त्यामुळे ह्या जे वाक्य आहेत, मराठी वाक्य किंवा शब्द आहेत, यामध्ये कदाचित काही चुका आल्या असतील. त्यासाठी आम्ही तुमची माफी मागतो आणि विनंती करतो की तुम्ही त्या चुकांकडे दुर्लक्ष करावे आणि म्युच्युअल फंड्सचे जे मूळ मुद्दे आहेत त्यावर तुमचं लक्ष ठेवावे. या व्हिडिओ मागे, या सादरीकरणामागे हेतू हाच
की सामान्यातले सामान्य माणसांना म्युच्युअल फंडबद्दल माहिती मिळावी आणि त्यातून त्यांचा फायदा व्हावा. एक सामाजिक कार्य म्हणून आम्ही हे करत आहोत. याशिवाय या व्हिडिओ मागे, या सादरीकरणामागे आमचा कुठलाही हेतू नाही. चला मग सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न असा की आपण म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक का करावी. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपण जे पारंपरिक उपकरणं आहेत गुंतवणूक करण्यासाठी त्याकडे पहिलं लक्ष द्यावं. पहिले आहे बचत बँक खाते, सेविंग बँक अकाउंट, ज्यामुळे आपल्याला 4-5% रिटर्न्स मिळते. म्हणजे आज मी जर या बँक खात्यामध्ये 100 रुपये टाकले आणि 5% रिटर्न्स असेल तर एका वर्षाने मला या बँकेद्वारे, या खात्याद्वारे 5 रुपयाचा नफा मिळतो एका वर्षाने, आणि त्यामुळे मला 5 रुपयाचा फायदा होतो. त्याचप्रकारे आपल्याकडे फिक्स डिपॉझिट आहे, जिकडे 6-7% रिटर्न्स मिळतात. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी किंवा पब्लिक प्रोव्हिडंट फंड PPF हे एक उपकरण आहे, जिकडे आपल्याला 8%-9% साधारणतः रिटर्न्स मिळतात. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट किंवा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, जिकडे 6 ते 7% रिटर्न्स मिळतात. आणि आता प्रश्न असा येतो की हे सर्व पुरेसे आहेत का. ह्याचं उत्तर देण्यासाठी आपण एका सामान्य माणसाच्या आयुष्यात होणारे जे मोठे खर्च आहेत यावर एक नजर टाकूया. तर सामान्यतः एका युवक, एका तरुण ज्याचं लग्न झालं आहे, एक तरुणी जिचं लग्न झालं आहे, त्यांच्या आयुष्यात मोठे खर्च जे होतात त्यात पहिला मोठा खर्च म्हणजे एका लहान मुलाचं संगोपन. त्याच्या जन्मापासून त्याच्या लग्नापर्यंत जो खर्च होतो तो, आणि साधारणतः एका अभ्यासानुसार तो खर्च 1 ते 1.5 कोटी एवढा होतो. आज एक मुलगा जन्माला आला, एक मुलगा किंवा मुलगी, आणि त्याच्या लग्नापर्यंत म्हणजे वयाच्या 25 वर्षापर्यंत तो खर्च होणार, तो साधारणतः 1 ते 1.5 कोटी एवढा होणार. दुसरा मोठा खर्च म्हणजे रिटायरमेंटचा खर्च, रिटायरमेंट नंतरचा खर्च, सेवानिवृत्ती झाल्यानंतरचा खर्च. साधारण तो खर्च 2 ते 4 कोटी यामध्ये असेल. आज एक तरुण 25 वर्षाचा आहे आणि 35 वर्ष नोकरीनंतर तो तरुण सेवानिवृत्त होणार, आणि नंतर त्याला एक सॅलरी किंवा पगार हे बंद होणार, आणि त्यामुळे त्याच्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी जितके पैसे कमवले असतील, की जे गुंतवणूक केली असेल, त्यामध्ये त्याला हा खर्चही निभावा लागेल. आणि याच्यामध्ये 2 खलनायक आहेत. या पूर्ण कथेमध्ये 2 खलनायक आहेत. पहिली म्हणजे महागाई आणि दुसरं म्हणजे कर म्हणजे टॅक्स, जो आपल्याला भरायला लागतो आणि तो भरणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंटचा जो टॅक्स लागतो तो आपला भरणं गरजेचं आहे. आपल्याला ज्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जो फायदा होतो त्याच्यावरही टॅक्स लागतो. आणि दुसरे खलनायक म्हणजे महागाई. तर महागाई म्हणजे नक्की काय हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. 1990 साली 1 लिटर पेट्रोलची किंमत साधारणतः 9 ते 10 रुपये होती. 1 लिटर पेट्रोलची किंमत. 2021 मध्ये त्या 1 लिटरची पेट्रोलची किंमत 100 रुपये एवढी झाली. 1990 साली 10 रुपये होती, तर 2021 मध्ये ती 100 रुपये एवढी झाली. 10 पटीने वाढ झाली, 10 पटीने. ह्याच्यामागे कारण काय? तोच पदार्थ 1 लिटरचं पेट्रोल
पण 10 पटीने किंमत वाढली. आणि ह्याच्या पाठी कारण म्हणजे महागाई. महागाईमुळे हा खर्च वाढलेला आहे. तर आता आपल्याला बँकेमध्ये किंवा FDमध्ये काही रिटर्न्स किंवा परतावे असे नमूद केले असतात, 4%, 5%. पण जे वास्तविक परतावा, वास्तविक रिटर्न्स जे आहे ते अंदाजे तुमचे अपेक्षित परतावा, अपेक्षित रिटर्न्स ह्याच्यामधून कर आणि महागाई हे वजा करून जे उरतात ते म्हणजे तुमचे वास्तविक परतावे किंवा रिटर्न्स. जर आपल्याला अशी मोठी खर्च करायला लागणार आहे, त्यासाठी पैसे जमा करायला लागणार आहे, तर आपली जी गुंतवणूक अशी असावी जेणेकरून आपले जे वास्तविक परतावे आहे ते जास्तीत जास्त असले पाहिजे. आणि जे आपली पारंपरिक उपकरणं आहेत यासाठी पुरेसे नाहीत. मग प्रश्न असा येतो की मग जर पारंपरिक उपकरणं पुरेसे नाही तर मग कुठली उपकरणं आपल्याला चांगले रिटर्न्स, चांगले परतावे देतील? स्टॉक मार्केट, हो, हा एक पर्याय आहे. पण स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणे सोपी गोष्ट नाही. यासाठी आपल्याला त्याचा चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि जे एका सामान्य माणसाला सहज शक्य नाही. मग स्टॉक मार्केट नाही तर दुसरा पर्याय कुठला? दुसरा पर्याय आपल्याला आहे म्युच्युअल फंड्स. पण म्युच्युअल फंड्स आपल्याला चांगले परतावे, चांगले रिटर्न्स देईल का? ह्या प्रश्नाकडे पहिल्यांदा जायच्या अगोदर आपण म्युच्युअल फंड्स म्हणजे नक्की काय हे समजून घेऊ. स्टॉक मार्केट्समध्ये पैसे गुंतवणूक करणे सहज नाही, कारण त्यासाठी भरपूर अभ्यास करायला लागतो. चांगली कंपनी निवडणे, चांगले स्टॉक्स निवडण्यासाठी अभ्यास करायला लागतो. आपल्याकडे काय त्याचा अभ्यास नाही किंवा आपल्याला वेळ नाही. पण काही तज्ज्ञ माणसं आहेत ज्यांना स्टॉक मार्केटबद्दल चांगलाच अभ्यास आहे. कुठल्या कंपनीचे स्टॉक्स घ्यावे, कुठल्या कंपनी स्टॉक्स विकावे, कुठे फायदा मिळेल, ह्याबद्दल त्यांना चांगला अभ्यास आहे. आता हे जे तज्ज्ञ आहेत त्यांनी आपल्यासाठी म्युच्युअल फंड्स हा प्रकार सुरू केला. त्यांचे म्युच्युअल फंड्स सुरू केले आणि आपण काय करतो, आपण त्यांच्या म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करतो आणि ते पैसे ही तज्ज्ञ लोक चांगल्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतात, चांगल्या कंपनीजमध्ये गुंतवणूक करतात आणि ज्यात तो आपल्याला फायदा मिळतो तो फायदा ते आपल्याला पास करतात, आपल्याकडे ते पैसा, तो फायदा आपल्याला देतात. आणि आपण म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करावे. मग हे तज्ज्ञ ज्यांचे हे म्युच्युअल फंड्स आहेत ते कंपनीजमध्ये गुंतवणूक करणार आणि जो झालेला फायदा आहे तो आपल्याला देणार. आणि यासाठी आपल्याला त्यांना काही कमिशन द्यायला लागतं, काही पैसे मोजायला लागतात, पण ते फार कमी आहे, फार कमी. जर तुम्ही गेल्या काही वर्षांचा म्युच्युअल फंड्सचा परतावा का रिटर्न्स बघाल, सरासरी वार्षिक उत्पन्न तर ते 11 ते 13%. आणि असे काही वर्ष आहेत जिकडे म्युच्युअल फंड्सनी 15%हून जास्त रिटर्न्स किंवा परतावा दिला. गेल्या वर्षी म्हणजे 2021च्या वर्षामध्ये काही म्युच्युअल फंड्सनी 100%हून जास्त रिटर्न्स दिले. ह्याचा अर्थ असा की तुम्ही एका वर्षा अगोदर या म्युच्युअल फंड्समध्ये 10,000 रुपये गुंतवले असते तर एका वर्षामध्ये त्या 10,000चे 20,000 रुपये झाले असते. एका वर्षामध्ये काहीही न करता फक्त गुंतवणूक करून एवढे रिटर्न्स तुम्हाला कुठली बँक देणार नाही, कुठल्या FD देणार नाही. आणि आपल्याला जे लक्षणीय सकारात्मक किंवा चांगले रिटर्न्स, रिअल रिटर्न्स जे पाहिजेत, वास्तविक रिटर्न्स जे पाहिजेत, जे आपल्या हातात जे पैसे येणार ते आपल्याला म्युच्युअल फंड्सद्वारे मिळतील, म्युच्युअल फंड्समध्ये मिळतील. आणि म्हणून म्युच्युअल फंड्समध्ये
गुंतवणूक करणे योग्य आहे आणि म्हणून म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करावी. आता आपण म्युच्युअल फंड्सचे स्कीम्स किंवा योजनेचे प्रकार बघू. म्युच्युअल फंड्स हे वेगवेगळ्या प्रकारामध्ये असतात. तर पहिला प्रकार म्हणजे इक्विटी पहिली स्कीमचे प्रकार म्हणजे इक्विटी. तुम्ही जर कुठल्या इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये किंवा इक्विटीच्या स्कीमच्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणूक करा तर तुमची गुंतवणूक बहुतेक करून स्टॉक्समध्ये, कंपनीच्या स्टॉक्समध्ये गुंतवली जाईल. आता कंपनीची परफॉर्मन्स आहे ती अस्थिर असते, कधी वर कधी खाली. त्यामुळे या स्कीम प्रकारामध्ये थोडा धोका आहे. परंतु या स्कीम्सच्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला खूप चांगले परतावे किंवा रिटर्न्स मिळते. आणि जर तुम्ही एका लाँग टर्मसाठी म्हणजे खूप वर्षांसाठी ते गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला या धोक्याचा जास्त विचार करण्याची गरज नाही. कारण खूप वर्षाच्या कालानंतर तुम्हाला चांगले पॉझिटिव्ह रिटर्न्स नक्की मिळतील. जे तरुण आहेत त्यांच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. दुसरा स्कीमचा प्रकार म्हणजे डेट. यामध्ये जे म्युच्युअल फंड्स आहेत ते स्थिर इन्स्ट्रुमेंट्समध्ये, उपकरणामध्ये गुंतवणूक करतात. जसे गव्हर्नमेंट, सरकारी बॉन्ड्स, कंपनीचे बॉन्ड्स. ह्याच्यात धोका कमी असतो पण ह्याच्यात थोडा परतावाही कमी मिळतो. इक्विटीपेक्षा ह्याच्यामध्ये रिटर्न्स थोडे कमी. ज्यांची रिटायरमेंट झाली आहे आणि त्यांना जास्त धोका द्यायचा नाही आणि बरोबर गोष्ट आहे, त्यांच्यासाठी हा प्रकार एक चांगला प्रकार आहे. तिसरा प्रकार आहे हायब्रिड आणि हा इक्विटी आणि डेब्टचे मिश्रण आहे. याच्यामध्ये काही रक्कम स्टॉक्समध्ये जाते, म्युच्युअल फंडची काही रक्कम स्टॉक्समध्ये जाते आणि बाकीची रक्कम ही डेटमध्ये जाते. जेणेकरून जास्त धोकाही नाही पण डेटहून थोडा जास्त रिटर्न्स मिळू शकतो. आणि ज्यांचं वय 45 ते 60च्या मध्ये आहे त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम प्रकार आहे, स्कीमचा प्रकार आहे. चौथा प्रकार स्कीमचा प्रकार म्हणजे सॉल्युशन ओरिएंटेड. या प्रकारामध्ये जे म्युच्युअल फंड्स आहे ते एका विशिष्ट कारणासाठी किंवा विशिष्ट धोरणासाठी तयार केले गेले आहेत. यामध्ये रिटायरमेंट फंड येतात, म्हणजे सेवानिवृत्तीनंतरचे फंड्स येतात किंवा त्याच्यासाठी जमा करण्यासाठी फंड्स येतात. मुलांसाठी चिल्ड्रन फंड्स येतात आणि इन्शुरन्स प्लस विमा किंवा इन्शुरन्स म्हणजे विमा प्लस गुंतवणूक अशी फंड्स आहेत. याबद्दल मला तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्या. पहिली गोष्ट म्हणजे एक म्युच्युअल फंड या प्रकारामध्ये आहे, रिटायरमेंट म्हणा किंवा चिल्ड्रन्स फंड म्हणा, आणि तो या प्रकारामध्ये आहे म्हणून आपण याच्यात गुंतवणूक करावी असं गरजेचं नाही. तुम्ही एक साधारण म्युच्युअल फंड जो या प्रकारामध्ये नाही आहे त्यातही पैसे गुंतवणूक करून तुमच्या रिटायरमेंटसाठी किंवा तुमच्या मुलांसाठी चांगली गुंतवणूक करू शकता. तुम्हाला फक्त काय बघायचं आहे की फंड चांगला आहे की नाही, तो पुढे तुम्हाला चांगले रिटर्न्स देऊ शकतो की नाही, तो सॉल्युशन ओरिएंटेड प्रकारामध्ये असो किंवा नसो, फंड चांगला असला पाहिजे.
आणि त्यावर तुम्ही डिसिजन घ्यायचं, त्यावर तुम्ही ठरवायचं की तुम्हाला फंडमध्ये गुंतवणूक करायची आहे की नाही. तुम्हाला एक सेवानिवृत्तीसाठी फंड घेणं हे गरजेचं नाही आहे. मुलांसाठी मुलांच्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं नाही. एक कुठलाही साधारण फंड, जो चांगला फंड असेल, त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून तुमच्या रिटायरमेंटसाठी किंवा मुलांसाठी तुम्ही पैसे जमा करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे कधीही इन्शुरन्स आणि गुंतवणूक, विमा आणि गुंतवणूक कधीही एकत्र करायचं नाही. तुम्हाला विमा किंवा इन्शुरन्स घ्यायचा असेल तर तुम्ही विमासाठी किंवा इन्शुरन्ससाठी जी उपकरणं आहेत किंवा पॉलिसी आहेत त्या घ्यावी. आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही म्युच्युअल फंड्स किंवा बाकी जे उपकरणे आहेत ते घ्यावी. पण कधीही या दोन्ही गोष्टी एक करू नये, त्यामुळे तुमचं नुकसान होईल. 5वा प्रकार म्हणजे अदर्स. ह्याच्यामध्ये 2 उपप्रकार आहेत. पहिला म्हणजे इंडेक्स फंड. आता इंडेक्स फंड म्हणजे काय प्रकार आहे? आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे एक भारताचं एक नामांकित स्टॉक मार्केट आहे, जिकडे स्टॉक्सची देवाणघेवाण होते. आणि या स्टॉक मार्केटमध्ये कंपनीज आहेत आणि त्यांची व्हॅल्यू आहे. ह्यामध्ये कुठली कंपनीज टॉपला येतात, जसे रिलायन्स, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, TCS, आणि काही असे प्रकारचे कंपनीज आहेत जसे बँक, ICICI बँक, HDFC बँक. मग हे स्टॉक मार्केट एक यादी तयार करतात. समजा बँका, सर्व बँकांच्या कंपन्या, आणि त्या यादीला इंडेक्स असं म्हटलं जातं. आणि काही कंपनीज या यादीवर म्युच्युअल फंड्स तयार करतात. म्हणजे बँकसाठी म्युच्युअल फंड्स किंवा बँकिंग कंपनीजसाठी म्युच्युअल फंड्स. आणि जर का तुम्ही ह्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कराल, बँकच्या आधारावर इंडेक्स फंड असेल, इंडेक्स म्युच्युअल फंड ज्यामध्ये तुम्ही पैशांची गुंतवणूक कराल, तर तुमचे जास्तीत जास्त पैसे म्हणजे किमान 95% गुंतवणूक ही बँक्सच्या कंपनीजमध्ये जाणार किंवा बँकेजमध्ये इन्व्हेस्ट केली जाणार, गुंतवणूक केली जाणार. इंडेक्सचा हा प्रकार आहे. दुसरा उपप्रकार म्हणजे फंड्स ऑफ फंड्स. सामान्य भाषेत बोलायला गेलं, साध्या भाषेत बोलायला गेलं तर म्युच्युअल फंड जे दुसऱ्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात, गुंतवणूक करतात, असाही प्रकार आहे. म्युच्युअल फंड जे दुसऱ्या म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतात, त्यामध्ये येतो गोल्ड फंड. जर का तुम्हाला सोनं घ्यायचं आहे, पण तुम्हाला फिजिकल गोल्ड म्हणतात, म्हणजे दुकानात जाऊन सोनं घ्यायचं नाही आहे, तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर, आणि जी एक चांगली बाब आहे, तर तुमच्यासाठी गोल्ड फंड हा एक चांगला ऑप्शन आहे. जर तुम्हाला बाहेरच्या देशांमध्ये गुंतवणूक करायची असेल आणि पण तुम्ही तिकडे डायरेक्ट किंवा थेट गुंतवणूक करू शकत नाही, तर तुम्ही एका इंटरनॅशनल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला बाहेरच्या देशांमधल्या कंपनीजमध्ये गुंतवणूक करता येईल आणि त्या देशात होणारा फायदा हा तुम्हाला मिळू शकेल किंवा त्या कंपनीजला होणारा फायदा तुम्हाला मिळू शकेल. गेल्या काही वर्षामध्ये खूप लोकांना या इंटरनॅशनल फंड्समुळे भरपूर फायदा झालेला आहे. आता आपण म्युच्युअल फंड्समध्ये जे सामान्यतः शब्द वापरले जातात त्यांच्याकडे लक्ष देऊ. पहिला शब्द म्हणजे पहिला टर्म म्हणजे लंपसम इन्व्हेस्टमेंट किंवा एकरकमी गुंतवणूक. यामध्ये काय होतं, तुम्ही तुमच्या बँकमध्ये, तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये एक गुंतवणूक करता आणि याचा आधीच्या जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेत किंवा पुढे भविष्यात जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात त्याचा काहीही संबंध नसतो.
तुम्ही एका टायमाला तुम्ही एक रक्कम गुंतवणूक करता. ह्याला तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट किंवा कधी परचेस असं म्हणतात. म्हणजे तुम्ही काही म्युच्युअल फंड्सचे युनिट्स विकत घेत आहात, एवढंच. दुसरा शब्द म्हणजे रिडीम. आता पहिला जो होता परचेस, जिकडे तुम्ही तुमच्या बँकेतून तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एक रक्कम गुंतवणूक केली. जर का तुम्हाला पैसे काढायचे असतील, म्युच्युअल फंडमधून पैसे काढायचे असतील आणि तुमच्या बँकेत परत ट्रान्सफर करायचे असतील, तर त्यासाठी तुम्हाला रिडीम किंवा रिडीम्शन करायला लागतं. निधीतून पैसे काढणं म्हणजे रिडीम करणे. तिसरं म्हणजे स्विच. समजा तुमच्या एका म्युच्युअल फंड कंपनीमध्ये 2 म्युच्युअल फंड्स आहेत. एका म्युच्युअल फंड कंपनीमध्ये 2 म्युच्युअल फंड्स आहेत आणि तुम्हाला एका कंपनीतून एका म्युच्युअल फंड म्हणून दुसऱ्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे आहेत. तर त्यासाठी तुम्ही स्विचचा वापर करता. स्विचमुळे तुम्ही एका फंडमधून दुसऱ्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता. पण लक्षात ठेवा, ते दोन्ही फंड एकाच म्युच्युअल फंड कंपनीचे असणे गरजेचं आहे. आता आपण बघू SIP किंवा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंटमध्ये एक रकमी गुंतवणूक करतात, एकावेळी रक्कम गुंतवणूक करतात. पण जर का तुम्हाला दर महिन्याला किंवा दर आठवड्याला तुम्हाला एक रक्कम गुंतवणूक करायची आहे, पण त्यासाठी तुम्हाला स्वतःहून हजर राहायचं नाही. तुम्हाला असं हवं आहे की तुमच्या बँकेतून दर महिन्याला काही एक रक्कम तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये जावी आणि ते ऑटोमॅटिकली स्वतःहून व्हावं. तर त्यासाठी तुम्ही SIP याचा वापर करू शकता. तुम्ही SIP केल्यानंतर तुमच्या बँकेतून दर महिन्याला किंवा दर आठवड्याला किंवा दर वर्षाला, म्हणजे तुम्ही ठरवतात तुम्हाला कसं पाहिजे तसं, एक रक्कम तुमच्या बँकेतून तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये जाते आणि तिकडे तुम्हाला काही करायला लागत. फक्त तुम्हाला एकदा एक SIP केली आणि ती तुमच्या बँकबरोबर त्याची नोंदणी केली, रजिस्टर केलं की ती ही जी गुंतवणूक आहे ही स्वतःहून होत राहते. नंतर येतो सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. आपण स्विच बघितलं. स्विचमध्ये आपण काही रक्कम एका म्युच्युअल फंडमधून दुसऱ्या म्युच्युअल फंडमधून मध्ये ट्रान्सफर करतो. जर आपल्याला हवे की दर महिन्याला काही रक्कम एका म्युच्युअल फंडमधून दुसऱ्या म्युच्युअल फंडमध्ये जावी, तर आपण सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅनचा वापर करू शकतो. नंतरचा प्रकार आहे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. आपण विड्रॉवल काय बघितलं, रिडीम्शन काय बघितलं. आपण एक रक्कम काढतो आणि ती रक्कम आपण म्युच्युअल फंडमधून आपल्या बँकेमध्ये परत ट्रान्सफर करतो. आपण विड्रॉ किंवा रिडीम्शन हा प्रकार बघितला आहे, ज्यामध्ये आपण म्युच्युअल फंडमधून काही रक्कम काढून आपल्या बँकमध्ये परत तिला ट्रान्सफर करतो. पण जर का आपल्याला काही एक रक्कम दर महिन्यामध्ये आपल्या म्युच्युअल फंडमधून काढून आपल्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायची असेल आणि त्यासाठी आपल्या तिकडे हजर राहणं जमत नसेल किंवा आपल्याला हजर राहायचं नसेल, तर आपण एक सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन वापर करू शकतो, जेणेकरून काही एक रक्कम दर महिन्याला किंवा दर आठवड्याला तुमच्या म्युच्युअल फंडमधून तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर होईल. नंतरचा शब्द आहे रेग्युलर. तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये एका एजंटद्वारे किंवा ब्रोकरद्वारे गुंतवणूक करू शकता. तो एजंट तुम्हाला काही माहिती देईल आणि मग तुम्ही त्या एजंटद्वारे तुम्ही एक गुंतवणूक करू शकता. पण लक्षात ठेवा, म्युच्युअल फंड कंपनी एक कमिशन चार्ज करतात त्यांच्या सेवेसाठी आणि ते तुम्ही एका एजंटची मदत घेऊन म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार
आणि त्या एजंटच्या या सेवेसाठी तुम्हाला त्या एजंटला अतिरिक्त कमिशन देणं भाग पडेल. म्युच्युअल फंड्सचं कमिशन आणि त्या एजंटचं कमिशन. जर का तुम्ही एजंटशिवाय डायरेक्ट म्युच्युअल फंड कंपनीशी संपर्क साधून त्यांच्या म्युच्युअल फंडमध्ये थेट तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तो प्रकार होतो डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आणि यामध्ये तुम्हाला फक्त म्युच्युअल फंड कंपनीचं कमिशन देणं गरजेचं आहे. एजंटला कमिशन देणं गरजेचं नाही आणि यामुळे तुमचे भरपूर पैसे वाचतील. नंतर येतो इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर. गुंतवणूक करण्यासाठी जो सल्लागार असतो, हे सल्लागार तुम्हाला कशामध्ये गुंतवणूक करावी याबद्दल माहिती देतात. तुमच्या बाबतीत तुमचा जो पगार आहे, तुमचे बाकीचे जे गुंतवणूक आहेत, तुमचे जे पुढचे स्वप्न आहेत, त्यांना साकारण्यासाठी तुम्ही एका इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर किंवा गुंतवणूक करणाऱ्या सल्लागाराची मदत घ्यावी. हा सल्लागार तुम्हाला कशामध्ये इन्व्हेस्ट करावं, गुंतवणूक करायची माहिती देतो. पण हा सल्लागार एजंट होऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला या सल्लागाराला फक्त एका वेळेसाठी फीस देणं भाग आहे त्या सेवेसाठी. पण तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये जो नफा होईल त्यामधील कमिशन देणं भाग नाही आणि ते तुम्ही करूही नाही. तुम्ही सल्लागाराला भेटून त्याच्याकडून माहिती घ्या. तुमच्यासाठी सर्वात चांगले म्युच्युअल फंड्स किंवा गुंतवणूक करण्याचे उपकरणं कुठली हे समजून घ्या. ती माहिती घेतल्यानंतर त्याला त्याच्या सेवेसाठी त्याची फीस द्या आणि नंतर तुम्ही स्वतःहून या सर्व उपकरणात जाऊन स्वतःहून तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्ट करा, ज्यामुळे तुमचं अतिरिक्त कमिशन जे आहे ते वाचेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. नंतर प्रकार आहे डिव्हिडंड. नंतर शब्द आहे डिव्हिडंड. तर डिव्हिडंड काय असते समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा आज तुम्ही एका म्युच्युअल फंडमध्ये 100 रुपये टाकले. एका वर्षामध्ये तुम्हाला त्या म्युच्युअल फंडमध्ये 5 रुपयाचा नफा झाला. त्या म्युच्युअल फंडमध्ये 5 रुपया नफा झाला. तर हे 5 रुपये जर तुम्ही डिव्हिडंड हा प्रकार घेतला असेल तर तुमचे जे 5 रुपये एका वर्षानंतर किंवा एका महिन्यानंतर तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर केले जाते. एका महिन्यामध्ये किंवा एका वर्षाने ते तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्ही किती वेळ ठरवले ते. पण त्या वेळानंतर ती रक्कम तो नफा आहे तुमच्या बँकमध्ये ट्रान्सफर केला जाईल आणि तुमची जी मूळ रक्कम आहे 100 रुपयाची तेवढी रक्कम परत पुढच्या काळासाठी, महिन्यासाठी या वर्षासाठी फक्त तीच रक्कम परत गुंतवणूक केली जाईल. या उलट तुम्ही ग्रोथ हा प्रकार निवडला, तुम्ही 100 रुपये टाकले, त्यामुळे तुम्हाला 5 रुपयाचा फायदा झाला आहे. पुढच्या वर्षी तुमचे 100 अधिक 5 म्हणजे 105 रुपये परत गुंतवणूक केले जातील. जे युवा आहेत त्यांनी ह्या ग्रोथ ऑप्शनची निवड करावी. त्यांनी त्यांचे पैसे वाढू द्यावे आणि त्यामुळे त्यांना ह्याचा भरपूर फायदा होणार आहे. ह्याचा फायदा कसा होणार ह्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आज एक युवा आहे 25 वर्षाचा. एका अभ्यासानुसार हे सांगितलं गेलं आहे, त्यांचं एक उदाहरण आहे. एक युवा आहे, तो 25 वर्षाचा आहे. पुढच्या 35 वर्षासाठी तो दर महिन्याला 5,000 रुपये गुंतवणूक करतो. एक युवा 25 वर्षाचा युवा तो पुढच्या 35 वर्षासाठी म्हणजे त्याच्या सेवानिवृत्तीच्या वयापर्यंत दर महिन्याला 5,000 रुपये गुंतवणूक करतो.
असं जर त्यांनी केलं आणि जर आपण मार्केटचं रिटर्न्स बघितलं 15% रिटर्न्स 15 ते 20% रिटर्न्स आपण जर पकडून चाललो 15% रिटर्न्स तर त्या माणसाच्या म्हणजे त्याच्या वयाच्या 60व्या वर्षी त्या माणसाच्या हातात किंवा बँकेमध्ये किंवा म्युच्युअल फंडच्या खात्यामध्ये साधारणतः 1 नाही 2 नाही 5 नाही पण साधारणतः 20 करोड रुपये जमा होतील 20 करोड रुपये मी परत सांगतो 20 करोड जर का एका युवानी दर महिन्याला 5 ते 6 हजार रुपये गुंतवलेत न थांबवता 35 वर्ष ते केलं तर तुम्ही जर विचार केला तर तो युवा साधारणतः 60 ते 75 लाख रुपये गुंतवणूक करेल या 35 वर्षामध्ये पण 35 वर्षामध्ये त्याच्या हातात 20 करोड रुपये होतील आणि याचं कारण काय याचं कारण ग्रोथ आहे याचं कारण कंपाऊंडिंग आहे आणि त्याचा फायदा तुम्ही घेतलाच पाहिजे म्हणजे युवा लोक आहेत त्यांनी तर घेतलाच पाहिजे नंतरचा शब्द आहे लार्ज कॅप तर तुम्हाला मी आधी सांगितल्याप्रमाणे स्टॉक मार्केटमध्ये कंपनी लिस्टेड आहेत त्यांच्या स्टॉक्सची देवाणघेवाण होते आणि त्यामध्ये जे पहिले 100 कंपनीज आहेत मग त्यांच्या व्हॅल्यूनुसार जे 100 कंपनीज आहेत त्यांना लार्ज कॅप कंपनीज असं म्हटलं जातं आणि नंतर 101 ते 250 या क्रमांकामध्ये ज्या कंपनीज येतात त्यांना मिड कॅप कंपनीज असं म्हटलं जातं आणि 251 पासून ज्या कंपनीज येतात त्यांना स्मॉल कॅप अशा कंपनीज म्हटलं जातं आता आपण गुंतवणूक कुठल्या प्रकारे केली जाते किती टक्क्यांमध्ये केली जाते या नियमांकडे लक्ष देऊ तुम्हाला जर ते नियम जे ॲक्च्युअल नियम्स आहेत ते बघायचे असतील तर तुम्ही सेबीचे सर्क्युलर त्याचा नंबर मी इकडे दिला आहे त्या सर्क्युलरचे तुम्ही ते डाउनलोड करून तुम्ही बघू शकता त्याचा अभ्यास करू शकता पण तुमच्यासाठी आम्ही त्याचा सारांश पुढे मांडला आहे तर सर्वात पहिलं आपण इक्विटी स्कीम प्रकारामध्ये जे उपप्रकार येतात आणि त्यामध्ये जे गुंतवणूक करण्याची पर्सेंटेज आहेत ते किती आहेत हे समजून घेऊ पर्सेंटेज किंवा बाकी काय नियम आहेत ते बघून घेऊ तर आपल्याकडे हे टेबल आहे इकडे आम्ही उपप्रकार जे आहेत ते सांगितले आहेत आणि इथे आम्ही कमीत कमी किंवा किमान गुंतवणूक किती होते हे सांगितले आहे किंवा एक लॉक इन कालावधी म्हणजे किती वर्षासाठी पैसे लॉक होतात जे आपण काढू शकत नाही जसं एफ डीमध्ये काय आपण 3 वर्षाचं लॉकिंग किंवा 4 वर्ष लॉक इन असतं म्हणजे एकदा ते इन्व्हेस्ट केली तर आपण ते काढू शकत नाही आणि काढलं आधी तर आपल्याला त्याचा जुर्माना भरायला लागतो तर ते इकडे मी नमूद केले आहे तर पहिला प्रकार आपण घेऊ समजा लार्ज कॅप फंड तर लार्ज कॅप फंडमध्ये असं नियम आहे कुठलाही म्युच्युअल फंड जो लार्ज कॅप उपप्रकारामध्ये आहे की त्यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक करता तर त्या म्युच्युअल फंडची किमान 80% रक्कम ही लार्ज कॅप कंपनीजमध्ये जाणार तर लार्ज कॅप कंपनीज काय ते मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे तर किमान 80% रक्कम ही लार्ज कॅप कंपनीजमध्ये जाणार जर का तुम्ही एक म्युच्युअल फंड बघितला जो मिड कॅप फंडमध्ये येतो मिड कॅप उपप्रकारामध्ये येतो एक म्युच्युअल फंड जो मिड कॅप उपप्रकारामध्ये येतो तर त्यामध्ये असा नियम आहे की कमीत कमी किमान 65% म्युच्युअल फंडची जी रक्कम आहे ती एका किंवा म्युच्युअल फंड मिड कॅप कंपनीजमध्ये जाणार
त्याच्यामध्ये गुंतवणूक केली जाणार. ह्याच्यामध्ये दोन स्पेशल प्रकार आहेत, दोन वेगळे प्रकार आहेत. एक म्हणजे ELSS. ELSS म्युच्युअल फंडमध्ये किंवा प्रकारामध्ये तो म्युच्युअल फंड असेल तर त्यामध्ये पहिला नियम म्हणजे कमीत कमी 80% रक्कम ही इक्विटीज म्हणजे म्हणजे लार्ज कॅप हो किंवा मिड कॅप किंवा स्मॉल कॅप कंपनीज अशा कुठल्याही कंपनीजमध्ये त्याची गुंतवणूक केली जाणार, कमीत कमी 80%. आणि ह्यात जे पैसे तुम्ही गुंतवाल ते तुम्ही 3 लाखासाठी ते लॉक होणार. म्हणजे 3 वर्षामध्ये तुम्ही ती रक्कम परत काढू शकत नाही. पण तुम्हाला कुठलीही रक्कम 3 वर्षासाठी तुम्ही लॉक राहिलं आणि त्याची तुम्हाला गरज नाही आहे 3 वर्षासाठी, तर तुम्ही याच्यामध्ये ती इन्व्हेस्ट करू शकता. ह्याच्यात एक फायदा म्हणजे तुम्ही जी रक्कम या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट कराल ती रक्कम, त्या रकमेचा तुम्हाला टॅक्सचा फायदा होऊ शकतो. इन्कम टॅक्स रिटर्न्सच्या 80C क्लॉजमध्ये तुम्हाला 1.5 लाखापर्यंत तुम्हाला कन्सेशन आहे, मुभा आहे. याचा अर्थ असा की समजा तुमचं वार्षिक तुमचं उत्पन्न 10 लाख आहे. समजा तुमचं वार्षिक उत्पन्न 10 लाख आहे. जर का तुम्ही 1.5 लाख रुपये या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली तर तुमचा कर हा 10 लाखावर नाही तर 8.5 लाखावरती लागू होणार. म्हणजे तुम्हाला 1.5 लाखाचं कन्सेशन किंवा मुभा मिळेल. तुमचा जो कर आहे तो 10 लाखावर नाही तर 8.5 लाखावरती लागू होणार. आणि हा फायदा आपल्याला ELSS म्युच्युअल फंडच्या प्रकारामध्ये मिळतो. आणखी एक प्रकार आहे म्हणजे फ्लेक्सी कॅप. हा एक नवीन प्रकार आहे, जो मागच्या वर्षी झाला आहे. ह्याच्यामध्ये असं आहे की कमीत कमी 65% रक्कम, म्युच्युअल फंडची जी रक्कम आहे ती इक्विटीज म्हणजे लार्ज कॅप किंवा स्मॉल कॅप किंवा मिड कॅप या कंपनीजमध्ये गुंतवणूक केली जाईल. याचा इकडे फायदा असा आहे की तुमचा जो म्युच्युअल फंडचा जो मॅनेजर आहे त्याला बंधनं नाहीत की त्यांनी इतके टक्के लार्ज कॅपमध्ये टाकले पाहिजे, इतके टक्के स्मॉल कॅपमध्ये टाकले पाहिजे. आणि त्यामुळे जर समजा आज स्मॉल कॅप कंपनी चांगल्या प्रकारे रिटर्न्स देत आहेत तर तो जास्तीत जास्त पैसा स्मॉल कॅप कंपनीजमध्ये टाकेल. उद्या समजा लार्ज कॅप कंपनी चांगल्या परफॉर्म करायला लागल्या तर तो जास्तीत जास्त पैसा हा लार्ज कॅप कंपनीजमध्ये गुंतवणूक करायला सुरू करेल. आणि त्यामुळे तुमचा फायदा जास्त होईल. त्यामुळे हा एक खूप चांगला प्रकार आहे म्युच्युअल फंडचा, जो त्याचा तुम्ही विचार करावा. नंतर डेट स्कीम प्रकार. ह्याच्यामध्ये पण काही म्युच्युअल फंड्स आहेत, प्रकार आहेत. ह्याचा किमान गुंतवणूक किंवा किती काळाच्या इन्स्ट्रुमेंट्ससाठी आपण गुंतवणूक करू शकतो की होते हे इकडे नमूद केलं आहे. ह्याच्यामध्ये 2 प्रकार जे आहेत ते आपल्या फायद्याचे आहेत, ते खूप फायद्याचे आहेत. ते म्हणजे लिक्विड फंड आणि अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड. याचा फायदा कसा? मार्केट्समध्ये चढ उतार होत असतात. समजा तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला कळून आलं की कदाचित काही पुढच्या काळामध्ये मार्केटमध्ये थोडी उतार होणार आहे आणि त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. तर तुम्ही 2 गोष्टी करू शकता. एक, तुम्ही रिडीम करून पैसे तुमच्या बँकमध्ये ट्रान्सफर करू शकता, पण त्यामध्ये तुम्हाला एक्झिट चार्ज लागेल. तुमच्या नफ्यावरही तुम्हाला टॅक्स भरायला लागेल. आणि जर तुम्हाला परत गुंतवणूक करायची असेल तर त्याला थोडा वेळ लागेल. दुसरी तुम्ही गोष्टी करू शकता की तुम्ही तुमचे पैसे त्या लिक्विड किंवा अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशनच्या म्युच्युअल फंडमध्ये
स्विच करू शकता, म्हणजे ट्रान्सफर करू शकता. ह्यामध्ये काय होतं, तुम्हाला एक्झिट चार्ज जास्त लागणार नाही. स्विच केल्यामुळे तुम्हाला टॅक्स भरायला लागणार नाही, कारण तुम्ही तुमच्या बँकमध्ये पैसे ट्रान्सफर करत नाही. तुम्हाला ती रक्कम तुमच्या हातात मिळत नाही, म्युच्युअल फंडमध्येच आहे, आणि त्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स लागणार नाही. आणि उद्या जर का मार्केट परत चढायला लागलं, तेव्हा तुम्ही लगेच परत गुंतवणूक करू शकाल एका इक्विटी फंडमध्ये, आणि त्यामुळे पण जास्त फायदा होऊ शकतो. त्यामुळे हे जे 2 प्रकार आहेत हे आपल्याला फायद्याचे, इतरही फायद्याचे आहेत, पण ह्याचा आपण असा फायदा करून घेऊ शकतो ह्या 2 प्रकारांचा. नंतर हायब्रिड स्कीमचा प्रकार. आधी सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये 2 भागांमध्ये गुंतवणूक केली जाते. काही टक्के जातात, अर्धे टक्के जातात, किंवा साधारणतः अर्धे टक्के जातात इक्विटीजमध्ये, आणि उरलेली डेटमध्ये. तर तुम्ही समजा बॅलन्स हायब्रिड फंड प्रकार बघाल, ह्याच्यामध्ये जो म्युच्युअल फंड असेल त्यामध्ये किमान 40% इक्विटीमध्ये जातं आणि किमान 40% डेटमध्ये. मग बॅलन्स होतं, अर्धी इक्विटीजमध्ये, अर्धे डेटमध्ये. ते असे हे प्रकार आहेत. नंतर सॉल्युशन ओरिएंटेड प्रकारामध्ये, स्कीमच्या प्रकारामध्ये रिटायरमेंट फंड्स आणि चिल्ड्रन फंड. जर तुम्ही एका रिटायरमेंट फंडच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट कराल तर किमान गुंतवणूक असा कुठल्याही प्रकारची कंडिशन नाही आहे, पण तुमचे पैसे कमीत कमी 5 वर्षासाठी लॉक केले जातील, किंवा तुमच्या रिटायरमेंट एजपर्यंत, म्हणजे सेवानिवृत्तीच्या वयापर्यंत 58 किंवा 60 त्यापर्यंत ते लॉक होतील. तसंच चिल्ड्रन फंडमध्ये आहे, कमीत कमीत 5 वर्षासाठी, किंवा तो मुलगा किंवा मुलगी त्या नावाने हा म्युच्युअल फंड तुम्ही सुरू केलं आहे त्याच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत ते पैसे लॉक असतो. फंड याचं उदाहरण मी आधीच दिलेलं आहे. किमान गुंतवणूक इकडे सांगितली गेली आहे. फंड्स ऑफ फंड्स पण आपण काय ते बघितलं आहे. आता आपण बघू म्युच्युअल फंड KYC प्रकार. हा प्रकार काय असतो. तुम्हाला जर कुठल्याही म्युच्युअल फंड कंपनीमध्ये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल, पहिल्यांदा गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला म्युच्युअल फंड KYC करणं गरजेचं आहे. जसं बँकमध्ये KYC करणं गरजेचं आहे, तसं म्युच्युअल फंडमध्ये KYC करणं गरजेचं आहे. KYC म्हणजे नो युअर कस्टमर. तुमच्या कस्टमरला तुम्ही जाणून घ्या, तुमच्या ग्राहकाला तुम्ही जाणून घ्या. हे करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, एक म्युच्युअल फंड खातं ओपन करायचं अर्जचा फॉर्म तुम्हाला भरून द्यायला लागेल. ओके, तुम्हाला आधार कार्ड, तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला द्यायला लागेल, आणि तुम्हाला त्याच्यावर स्वतःची स्वाक्षरी करायला लागणार. एक बँक अकाउंट असणे गरजेचं आहे. प्रायव्हेट बँक असेल तर उत्तम, कारण या म्युच्युअल फंडच्या व्यवहारासाठी तुमच्याकडे एक OTP येईल, आणि कधीकधी कुठल्या बँकमध्ये OTP खूप उशिराने येतो आणि मग तुमचे व्यवहार होऊ शकणार नाही. म्हणून प्रायव्हेट बँक असेल तरच उत्तम. कॅन्सल चेक बँकेचा, जिकडे तुमचं नाव असेल असा कॅन्सल चेक. कदाचित तुमच्या बँकचे पासबुकचे फोटोकॉपीज, झेरॉक्स पण लागतील, आणि तुमच्या पॅन कार्डचं झेरॉक्स हे लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू करायची असेल तर तुम्ही एका म्युच्युअल फंड कंपनीच्या ऑफिसमध्ये जा, किंवा त्यांचे ब्रांचेस असतात, त्यांची शाखा असतात, त्या शाखेमध्ये जा. एजंटकडे गेलात किंवा बँकेत गेलात तर तुम्हाला अतिरिक्त कमिशन देणं भाग पडेल. त्यामुळे थेट म्युच्युअल फंडच्या कंपनीकडे जा, त्यांच्या ऑफिसेसमध्ये जा, आणि तिकडे जाऊन तुम्ही व्यवहार करा.
तुम्हाला तिकडे फक्त एकदाच जायला लागेल. काही कंपनीज तर ऑनलाईन KYC करतात, मग तुम्हाला त्यांच्या कंपनीज पण जायला लागणार नाही. पण तर सुरुवात करणार असाल तर तुम्ही म्युच्युअल फंड कंपनीजकडेच जा. आणि एकदा का तुमची KYC झाली, एका कंपनीमध्ये तुम्ही KYC केली, तीच KYC तुम्ही इतर म्युच्युअल फंड कंपनीजमध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकता. तुम्हाला परत KYC करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त त्या कंपनीजला तुमचा पॅन नंबर द्यायला लागणार आणि त्या पॅन नंबरच्या आधारे त्या म्युच्युअल फंड कंपनीज तुमचं KYC झालं आहे की नाही हे तपासून बघतील आणि तुम्हाला अकाउंट क्रिएट करायला देतील. म्हणून तुम्हाला फक्त एकदाच म्युच्युअल फंड KYC करणे गरजेचं आहे. हे खूप एक महत्त्वाचे लिंक्स आहेत. इकडे जाऊन तुम्ही म्युच्युअल फंडबद्दल तुमची आणखी माहिती गोळा करू शकता, तुमचं ज्ञान वाढवू शकता. आम्ही दर रविवारी नाही पण काही रविवारी आम्ही ऑनलाईन सेशन्स घेतो, प्रश्नसत्रे घेतो, ज्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील म्युच्युअल फंड्स व्यवहाराबद्दल, त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आम्ही ही सत्रे घेतो. तर तुम्हाला याबद्दल नोटिफिकेशन सूचना पाहिजे असेल तर टेलिग्राम ॲप तुम्ही डाउनलोड करा मोबाईलवरती आणि त्यामध्ये म्युच्युअल फंड्स ऑनलाईन और भी सही है हे या चॅनलकडे जा आणि त्यामध्ये तुम्ही सबस्क्राईब किंवा जॉईन हे बटन क्लिक करा आणि तुम्हाला या सेशन्सबद्दल, जेव्हा ते सेशन्स होणार असतील त्याचा वेळ, त्याची लिंक याची माहिती दिली जाईल. हे सेशन्स ऑनलाईन होणार आणि तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवरती, तुमच्या लॅपटॉपवरती हे सेशन तुम्ही बघू शकता. तुम्हाला हे सादरीकरण आणि व्हिडिओ विनामूल्य फ्री या लिंकवरती मिळेल. धन्यवाद.